नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सिंधू पुन्हा शकुंतलाच्या घरी जाण्यासाठी आलेली असते. तेव्हा राघव तिला म्हणत असतो की सिंधू, हे बघ, तू तुझी काळजी घे. आधी शकुंतलाला तुझ्यावरती आता संशय आलेला आहे, त्याच्यामुळे ती तुझ्यावरती लक्ष देऊन राहील. तेव्हा काही करून स्वतःला त्रास होईल असं काही करून घेऊ नकोस. तेव्हा इथे सिंधू म्हणते की राघव, तुम्ही माझी काळजी करू नका, मी असं काहीही करणार नाही आहे. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, आणि तुला काही वाटलं ना तरीसुद्धा तू मला लगेच फोन कर. तेव्हा सिंधू म्हणते, हो राघव, मी तुम्हाला फोन करेन. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, ती शकुंतला आता तुझा चेहरा बघण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा काहीही कर, पण तुझा चेहरा तिला दाखवू नकोस, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा सिंधू म्हणते, नाही, मी माझा चेहरा नाही दाखवणार. तर इकडे आता मधू आलेली असते. तेव्हा शकुंतला म्हणत असते, हे काय, तुम्ही माझ्या अगदी दिवाणखान्यापर्यंत आलात, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा इथे मधू म्हणत असते, अहो, माझं काम होतं म्हणून मी इथे आली आहे ना. तेव्हा शकुंतला म्हणते, तरीसुद्धा मला हे मान्य नाही आहे, आणि इथे तुम्ही सारखं येत जाऊ नका, जर कुणाला संशय आला तर. तेव्हा इथे मधू म्हणत असते, हे बघा, ते सगळं जाऊ दे, आधी तुम्ही घरामध्ये कोण कोण असता ते जरा सांगताय का. तेव्हा शकुंतला म्हणते, आम्ही घरामध्ये कोण कोण असतो हे तुम्हाला का सांगू. तेव्हा इथे तिला संशय येतो की बाहेर कोणीतरी आहे. तेव्हा इथे शकुंतला आता बाहेर येऊन बघत असते, तर तिथे साधना म्हणजे सिंधू असते. तेव्हा शकुंतला म्हणते, साधना, तू इथे काय करतेस. तेव्हा सिंधू म्हणते की मी माझी खोली शोधत होते. तेव्हा शकुंतला म्हणते की तुमच्या खोल्या त्या बाजूला आहे, तू इथे काय शोधत बसलेस. तेव्हा सिंधू म्हणते, नाही, ते मला दिसलं नाही ना म्हणून म्हणते. तेव्हा इथे आता शकुंतलाचं बोलून झालेलं असतं, ती सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे सिंधू त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते, पण आता शकुंतलाने तिला तिथून जायला सांगितलेलं असतं. तेव्हा शकुंतला आता रूममध्ये आल्यानंतर मधू म्हणत असते, कोण होतं बाहेर, तुम्ही बघितलंच का तिचा चेहरा. तेव्हा इथे शकुंतला पुन्हा आता तिच्यावरती संशय घेते आणि ती बाहेर येते आणि तिला म्हणते की साधना, थांब तिथेच. तेव्हा इथे शकुंतला आता येते आणि इथे सिंधूचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सिंधू आता खूपच जास्त घाबरलेली असते. आता ही माझा चेहरा बघते की काय अशी भीती तिला वाटत असते. तेवढ्यातच शकुंतला आता सिंधूचा पदर बाजूला करणार, तिथे राघव येतो आणि तिचा हात थांबवतो. तेव्हा शकुंतला म्हणते, तुम्ही कोण आहात आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरामध्ये घुसण्याची. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, अहो, तुम्ही असं काय करताय, ही माझी बायको आहे आणि तिच्या परवानगीशिवाय तुम्ही तिचा चेहरा बघताय, हे तुम्हाला तरी पटतं का. तेव्हा शकुंतला म्हणते, ती माझ्या इथे काम करते, मग मला कळायला नको का की माझ्या इथे कोण काम करते ते. आणि जर तुला चेहरा दाखवायचा नसेल ना, तर तुझा बाजा बिस्तरा गुंडाळायचा आणि इथून निघून जायचं. तेव्हा राघव म्हणतो, हे बघा, ती माझी बायको आहे आणि तू सांगितलं नाहीस का यांना की तू चेहरा का लपवतेस बरं. तेव्हा शकुंतला म्हणते, असं काय कारण आहे की चेहरा लपवून ठेवावा लागतोय. माझ्या इथे काम करते म्हणजे मला कळायला पाहिजे ना. आणि तसंही तू मला आधी चेहरा दाखव बरं तुझा, आणि नाही दाखवलंस ना तरी तू निघून. आणि तुम्ही असं माझ्या घरामध्ये कुणी घुसलेलं मला आवडत नाही, कळलं ना तुम्हाला. आधी परवानगी घ्यायची तेव्हाच यायचं इथे. तेव्हा राघव म्हणत असतो की हे काय साधना, तू यांना सांगितलं नाहीस का की तू चेहरा का लपवतेस ते. थांबा, आता मी तुम्हाला दाखवतो की साधनाने तिचा चेहरा का बरं लपून ठेवले आणि का ती लाजते. तेव्हा इथे साधना आता रडायचं नाटक करते. तेव्हा इथे राघव सिंधूचा पदर बाजूला करतो. तेव्हा तिची एक बाजू भाजलेली असते असं आता दाखवलं जातं शकुंतलाला. तेव्हा शकुंतला म्हणते, बापरे, राहू द्या राहू द्या, चेहऱ्यावरती पदर राहू द्या. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, तुम्हाला माहिती करून घ्यायचं होतं ना की ती चेहऱ्यावरती पदर का घेते. आता तुम्हीच सांगा, चेहरा तिने लपून ठेवायला हवाय की दाखवायला हवाय. तेव्हा इथे शकुंतला म्हणते, नाही नाही, लपूनच ठेव आणि चेहरा कुणाला दाखवायची गरज नाही आहे. कुणी जर विचारलं तर मला सांग, मी बोलेन त्यांच्याशी. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की साधना, तू तुझी काळजी घे, आणि मालकीनबाई खरंच खूप चांगले आहेत, त्यांना आता कळलं आहे तू चेहरा का लपवतेस ते. तेव्हा सिंधू म्हणते, हो ना, आणि बरं झालं तुमच्या ते लक्षात आलं. तेव्हा इकडे आता राघवने तिला सांगितलेलं असतं की शकुंतलाला तुझ्यावरती संशय आलेला आहे, त्याच्यामुळे ती तुझा चेहरा बघण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा मी एक काम करतो, मला जर वाटलं तर मी सुद्धा तुला मदत करायला येतो, आपण दोघंजणं मिळून अन्वी आणि आयुषला शोधून काढूया, असं त्यांचं बोलणं झालेलं असतं. त्यामुळे आता इथे राघव ठरल्याप्रमाणे सिंधूची मदत करण्यासाठी आलेला असतो. तेव्हा इथे मधू म्हणत असते की कुठे गेले या शकुंतलाजी. तेव्हा मधू आता बाहेर बघण्यासाठी येते, तर इथे सिंधू आणि राघव दोघं जण बोलत असतात. तेव्हा शकुंतला मधूचा हात पकडते आणि तिला रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते, काय करताय तुम्ही इथे, जर तुम्हाला कोणी बघितलं तर. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की राघव, तुम्ही अगदी योग्य वेळेवरती आलात. तेव्हा राघव म्हणत असतो, सिंधू, मी तुला आधीच सांगितलं होतं, शकुंतलाला आता तुझ्यावरती संशय आलेला आहे.
त्याच्यामुळे ती तुझा चेहरा बघण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि म्हणूनच मला इथे यावं लागलं. तेव्हा सिंधू म्हणते, राघव तुम्ही काळजी करू नका, मला आता जे काही करायचं आहे ना ते मी आत्ताच्या आत्ता करणार आहे. तेव्हा इथे राघव आता सिंधूच्या डोक्यावरती पदर देतो आणि म्हणतो, तुला आता व्यवस्थित काळजी घेऊन इथे राहावं लागणार आहे. तेव्हा मधू म्हणत असते, शकुंतला जे कोण होतं बाहेर? तेव्हा शकुंतला म्हणत असते की बाहेर माझ्या इथे कामाला जी बाई आहे ती आहे, पण तुम्ही कशाला सारखे इकडे तिकडे करताय? हे बघा, आमच्या दिवाणखान्यात तुम्ही न सांगता आलात तरीसुद्धा आम्ही काही बोललेलो नाही आहे, आम्हाला हे अजिबात आवडत नाही, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे मधू म्हणत असते, बरं ठीक आहे शकुंतलाजी, यापुढे असं होणार नाही आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही जरा खात्री करून घ्या की सिंधू पोलीस स्टेशनमध्ये आहे की नाही, नाहीतर ती तिथून निघून तुमच्यावरती पारड ठेवेल. तेव्हा इथे आता शकुंतला म्हणत असते, माझं काम तुम्ही मला समजावून सांगू नका, ते मी अगदी बरोबर आणि चोख करते. तेव्हा इथे शकुंतला आता शेराला बोलावून घेते आणि मधूला तिथून जायला सांगते. तेव्हा इथे सिंधू विचार करत असते की आता शकुंतला पुढे काय प्लॅनिंग करणार आहे. तर इथे शकुंतलाने आता जे काही मागितलेलं असतं ते सगळं शेरा घेऊन आलेला असतो. तरी इथे आयुषचा पासपोर्ट असतो आणि तिची अमेरिकेला जायला आता तयारी केलेली असते. तेव्हा इथे सिंधूने शकुंतलाच्या रूममध्ये मोबाईल ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग झाले का ते बघत असते. तर त्याच्यामध्ये शकुंतला म्हणत असते की शेरा, मी जे सांगितले ते महत्त्वाचे कागदपत्र तू घेऊन आलेस का? हे महत्त्वाचे कागदपत्र आहेत. आयुषराव एकदा का इथून निघून गेले की मग त्या मुलीचं जे काही व्हायचं आहे ते होऊ दे, पण तोपर्यंत आपल्याला तिची काळजी घ्यावी लागणार आहे, असं रेकॉर्ड झालेलं असतं. तेव्हा सिंधू म्हणत असते, म्हणजे कुठे जाणार आहे आयुष? तेव्हा इथे आता सिंधू म्हणत असते की काहीतरी पुरावे मला मिळायलाच हवेत, त्याशिवाय मला काहीही करता येणार नाही आहे. प्लीज प्लीज देवा प्लीज, काहीतरी पुरावा हाताला लागू दे. तेव्हा इथे सिंधू आता अख्ख्या रूमवर सगळं काही शोधत असते. तेव्हा इथे सिंधूला एक पेपर मिळतो आणि ते म्हणत असते, हे एन्व्हलप तेच आहे का जे शेरा शकुंतला मॅडम यांना द्यायला आला होता? तेव्हा आता ते एन्व्हलप इथे आता सिंधू उघडते तर त्याच्यामध्ये पासपोर्ट आणि विजा असतो. तेव्हा इथे सिंधू म्हणत असते, म्हणजे आयुष नेमका जातोय तरी कुठे? तर आता आयुष अमेरिकेला जाणार असतो. तेव्हा सिंधू म्हणते, आयुष जर अमेरिकेला गेला मग अन्वीचं काय होणार? त्याआधी मला काहीतरी करायला हवं आहे. तर इथे शकुंतलाजी आता पोलीस स्टेशनला आलेली असते आणि ती म्हणते की DIG साहेब, मी इथे आहे ना सिंधूला बघायला आली आहे, म्हणजे ती पोलीस स्टेशनलाच आहे ना? तेव्हा इथे DIG सर म्हणतात की हो नक्कीच, ती पोलीस स्टेशनमध्ये असेल ना, थांबा मी राघवला बोलवतो, राघव तुम्हाला घेऊन जाईल आणि सिंधूला भेटवेल. तेव्हा राघव म्हणत असतो की यांना का भेटायचं आहे? सध्या तरी सिंधूला कोणी भेटू शकत नाही, आता भेटायची वेळ संपून गेली आहे. तेव्हा शकुंतला म्हणते, ते सामान्य माणसासाठी मी तर येणारच ना भेटायला तिला, मला आत्ताच्या आता तिला भेटायचं आहे. तेव्हा इथे शकुंतला येते तर आता पोलीस स्टेशनमध्ये सिंधू नसल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तेव्हा इथे DIG सर म्हणत असतात की हे सगळं काय राघव? तेव्हा शकुंतला म्हणत असते, DIG साहेब बघितलंत ना तुम्ही, आता ही सिंधू इथे पोलीस स्टेशनमध्ये नाही आहे, आता काय करणार आहात तुम्ही? म्हणजे सिंधू आता इथून सुद्धा पळून गेली की काय? तुम्हाला तुमचं काम नीट करता येत नाही का? तेव्हा DIG सर म्हणत असतात की हे बघ राघव, मी आताच्या आत्ता सिंधूवरती दुसरी एक कंप्लेंट करणार आहे की ती फरार झाली आहे म्हणून. तेव्हा इथे शकुंतलाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं सिंधूला अडकवण्यासाठी. तरी त्या आता राघवला शकुंतलाचा खूपच जास्त राग येत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, सिंधू आता सगळीकडे आयुष आणि अन्वीला शोधत असते. तेव्हा तिथे एक खोली असते, ती म्हणते नक्कीच इथे शकुंतलाजीने आयुष आणि अन्वीला बंद करून ठेवलं असेल का? कारण या एकाच खोलीला टाळा आहे. तेव्हा आता सिंधूचा दरवाजा उघडते तर आतमध्ये अन्वी आणि आयुष दोघंजण असतात. तेव्हा शेरा तिथे येतो आणि तिला म्हणतो, माझा संशय खरा ठरला, तू जेव्हापासून इथे आली आहेस ना तेव्हापासून मला तुझ्यावरती संशय हा होताच आणि आता मी तुझ्यावरती लक्ष ठेवून होतो आणि शेवटीला तुझं खरं रूप माझ्यासमोर आलंच.